या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नारायण गवाणकर यांना लोकसभेची उमेदवारी न भेटल्यानं घराणेशाहीवर नाराज झालेल्या गवाणकरांनी भाजपांसोबत बंडखोरी केली होती। गेले 3 ते 4 दिवस चर्चा सुरू होती की गवाणकर माघार घेतील की बंडखोरी करतील। तोच काल दुपारी फडणवीसांना फोन करून गवाणकर यांची समजूत काढण्यात आली आणि आज बंडखोरी केलेल्या नारायण गवाणकरांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलंय। पण आज माघार घेतला आहे का? उमेदवारी माघार घेतली। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी काल 1:15 वाजता मला फोन केला। मी सर्व काही सांगणार नाही, पण माझ्यावर अन्याय झाला हे तेवढंच मान्य आहे। अकोल्यातलं इथलं कोणीच मला माझी मनधरणी, म्हणजे तुम्ही जे म्हणत होते त्या दिवशी मनधरणी होणं, मनधरणी कोण केली नाही। पण शेवटी असं आहे की जे नेते आहेत, आज महाराष्ट्राचे नेते आहेत देवेंद्रजीनं सांगितल्यामुळे आज मी वापस फॉर्म घेते। ज्यावेळेस काही योग्य तुमच्याशी बोलायचं काम पडेल त्या दिवशी मन मोकळपणे मी तुम्हाला जे आहे ते सर्व सांगेल, एवढंच तुम्हाला मी सांगतो। आज मला असं वाटते फारसं बोलावं, म्हणजे मी अशा द्विधा मनस्थितीत होतो। तुम्हाला भेटून ज्या दिवशी मी बाहेर पडलो फाटकाच्या, त्या दिवसापासून मी आजच सकाळी 10-11च्या दरम्यान मी इथं आलो। मी जवळपास रिसोड, मालेगाव, तेल्हारा, त्याच्यानंतर अकोट, बाळापुरात असं आहे की बाळापुरातले सर्वच जण ते रोज संपर्कात असतात। पातूर, हे सर्व तालुके, रिसोड, मालेगाव, हे सर्व तालुके मी फिरलो। मी त्या दिवशी सांगितलं होतं की माझे मार्गदर्शक, माझ्यावर प्रेम करणारे, माझे हितचिंतक आणि जे माझे खरे हितचिंतक आहेत यांना विचारूनच मी निर्णय घेईल। मी त्याचप्रमाणे देवेंद्रजीनं जरी फोन केला असेल तरी या सर्व मार्गदर्शकांचे, त्यांचे काही लोकांच्या मतं पडली तू उभाच राहिला पाहिजे, पण ती संख्या 25% जवळ होती आणि 75% तू उभा राहू नको। तू उभा राहिल्यानंतर काय कसे परिणाम होतील, मतं कसे ट्रान्सफर होतील, कोण निवडून येईल, हे जे सिनियर माझे आहेत की वर्षानुवर्ष ते मला मार्गदर्शन करतात अशांनी सांगितलं। म्हणून मी दुसरं नावच सांगितलं नाही तुम्हाला, आणि मी खोटं बोलण्याचा माझा विषयच नाही। कारण त्याचं ज्या दिवशी जर कोणाला असं वाटत असेल तर त्याची जे स्क्रिप्ट आहे ते बोलले त्याची, तेही सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो। पण आज तुर्तास मी बोलणार नाही। मी पुन्हा सर्व चॅनलचे, वर्तमानपत्रांचे, मी तुमचे, शेवटी वर्तमानपत्र माणसाच्या व्यतिरिक्त चालत नाही, चॅनल माणसाच्या व्यतिरिक्त चालत नाही, म्हणून मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो। आणि मला असं वाटतं की धनंजय आता कानात काही तुम्ही उमेदवारीच्या सांगू नका, मी काही आता कशाचं उत्तर देणार नाही। उत्तर देईल प्रश्न की तुम्हाला काय आश्वासन देणार? आश्वासन काहीच नाही। आपण ही निवडणूक झाल्यानंतर बसू। आता नेतृत्वाला कुठं वेळ असते का एवढं बोलायसाठी? नसतेच। आणि माझा काही बोलून आता आमच्या मनावर काय देतील? मी तालुक्याच्या सरचिटणीसापासून, गावच्या सरपंचापासून तर विधानसभेपर्यंत गेलो। त्याच्यामुळे काय मागावं, जे मागायचं होतं ते मागायचं होतं, खासदारकीचं पद। या जिल्ह्यातले 52% ओबीसी आहे। या 52% ओबीसीचे प्रश्न घेऊन सातत्यानं आपलं सरकार असो, विरोधकांचं सरकार असो, तर त्यांच्याशी संघर्ष करायचा आणि यांना न्याय मिळवून द्यायचा, हाच माझा खरा संकल्प होता। या जिल्ह्याचा जो विकास आहे तो विकास केला पाहिजे हेच माझ्या डोक्यात होतं। कारण की दररोज जात असताना 6 महिन्यात माझ्या गावचे टायर बदलावे लागतात। आता अजूनही 4-5 गड्डे किंवा अजूनही अपुरा रस्ता आहे, हे मनाला एक वेदना आहे, खंत आहे। 10 वर्ष 11 वर्ष माझ्या रस्त्याला झाले, 6 महिन्यात टायर बदलावे लागतात। त्यावेळेस पोरही सुद्धा म्हणतात की बाबा 15,000चं एक टायर, 15-60,000 6 महिन्यातून बदलले, तर माझं काही पेन्शन ते पुरत नाही, माझं पेन्शन पुरत नाही। म्हणून मग पोराला सांगायला लागते अरे बाबा गाडीचे टायर बदलले। गवाणकर साहेब, तुमची नाराजी दूर झाली आहे का आणि तुम्ही आता भाजपचा प्रचार करणार आहे? आता ते तर काळ वेळ हे ठरवत असते। मी आता ओबीसी, जसं तुम्ही ओबीसी नेते आहात, ओबीसी नाराज, पण मला असं वाटतं की खरंच ओबीसीवर अन्याय झाला।
आणि मी त्या दिवशी सांगितलं की एखादा सिनियर म्हणजे विलास आपले रणजित पाटील, रणधीर भाऊ सावरकर, त्याच्यानंतर विशाल गणगणे यायला तिकीट भेटलं असतं तर मी एकदम खुल्या दिलानं कोणाचं काम केलं असतं. मी अजूनही सांगतो की घराणेशाही आहे, त्याच्यामुळे मी नाराज हो की नाही हो हे कसं काय सांगणार, माझ्या चेहऱ्यावर आता कुठे दिसत नाही नाराजी. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.